कोणाताईकडे कोणीच लक्ष देत नव्हतं म्हणून मीच तिला इथे घेऊन आले। हे बाकी बरं केलंस बघ। त्या कुलटेला इथे का आणलंस? आई, तिची अवस्था तरी बघा, रस्त्यावर बेशुद्ध पडली होती ती। तिला अशा अवस्थेत सोडणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी तिला वाह वाह, हे म्हणजे येरे गोट्या पड माझ्या ओट्यात असं झालं। अगं बहिष्कार टाकला तिच्यावर। तिला जर का घरात आणलं तर आपल्या घरावर किती संकट येतील याचा अंदाज आहे का तुला? मोठी समाजसेवा करायला निघाले आणि घराचं काय? हे बघ तुला बचावून ठेवते, त्या घरातलं पाणी सुद्धा तिला द्यायचं नाही। पण आई, बहिष्कार तर आपल्या घरावरही आहे, मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक? काशी, मला शिकवण्याचा प्रयत्न करू नकोस। आई, शिकवत नाहीये मी, फक्त परिस्थितीची जाणीव करून देते। मला फक्त एवढं सांगायचं की ह्या क्षणी कोयनाताईची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे। काहीही झालं तरी त्या कोयनेला या घरात घेता येणार नाही। पण का? काशी जे काय म्हणते ते अगदी बरोबर आहे, तुम्हाला पटेल ती काय करते ते पाणी आणा। संजय, अरे पाणी द्या काकू। काशी, माझी एक प्रार्थना आहे, जोवर कोयनाताईला तिचा हक्क मिळत नाही तोवर तिने या घरातच राहावं। आणि हो, काशीची जर इच्छा असेल तर कोयना या घरात राहील। काय करायचं? आपण गुरव काकांकडे जाऊन जाब विचारायला हवा। काय विचारायचं? तुम्ही हिला घराच्या बाहेर का काढलीत ते? काहीला परत घरात घ्या अशी आपण त्यांच्यावर जबरदस्ती करू शकतो? काशी, हे बघ, हा त्यांचा नवरा बायकोचा प्रश्न आहे। म्हणजे कोयनाताईला आहे त्या अवस्थेत आपण ठेवायचं? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं। मला फक्त एवढं सांगायचंय की यात कोयनाताईंची काहीही चूक नाहीये। गुरव काका, आज कोयनाताईला घराच्या बाहेर काढून तुम्ही तिच्यावर अन्याय केलाय। ज्या बाळाने अजून या जगात जन्मही घेतला नाहीये त्या बाळावर अन्याय केलाय। काशीताई, काय चांगलं आणि काय वाईट हे मलाही कळतं। भाऊंवरती माझाही विश्वास होता, पण फोटोचे जे काही पुरावे समोर आले त्यामुळे कोयनाचे आणि भाऊंचे संबंध होते। त्यात वैद्यभावांनी मला जे काही सांगितलंय त्याप्रमाणे त्यांच्या औषधाचा गुण 1 वर्ष येत नाही। सूर्या, काय चाललंय तुझं? काय करतोस इथं? एवढा वेळ झाला ती शुद्धीवर आली नाही ना, म्हणून मी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतो। कळलं? समजे काय तर मला या रात तिला हात लावलास तर न्याय तिची काळजी घ्या। या आता प्लीज प्लीज आम्हाला सांगा खरं काय झालंय। सांगतो। खरं म्हणजे गुरुवाला औषध मॅच दिलं होतं, पण त्याचा परिणाम 1 वर्षाने होणार होता, म्हणून ते मूल भाऊचंच असणार। मला उशीर होतो। माझ्या हाताला एक हुकमी एकटा लागलाय, आता त्याला बाहेर काढण्याची वेळ आलेली। त्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, म्हणजे ते सॉलिडच आहे। ती चित्र आहे ना, तिला मी घरात घेऊन येणार आहे। हा? या काशीला जर संपवायचं असेल ना तर त्या चित्राला या घरात आणणं गरजेचं आहे।